सक्सेना सलगर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ते आहेत. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सक्सेना, तुम्ही येण्याआधी चर्चा सुरू होती इथे. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पण कार्यकर्ते दिसत इथे कार्यकर्ते नाही आहेत फार, असं म्हणणं होतं की नेतेच फिरत होते, असा तुमच्या पक्षाकडनं तुमच्या मित्रपक्षांकडनं आरोप केला गेला. सक्सेना, तुम्ही ग्राउंडपासून सुरुवात केली कार्यकर्त्यांची. तुमच्या पक्षाचे नेते फिरत नव्हते फार. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फार फोकस करायचा या निवडणुकांवरती, त्यांच्यासाठी ह्या निवडणुका हा सगळ्यात पहिली प्रायोरिटी असायचा. आता ती नाही आहे का, बदलली प्रायोरिटी? अजिबात असं नाही आहे. आपण पाहिलं असेल तर विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पवार साहेबांचा पक्ष फुटला आणि कोणाकोणाचे पक्ष फुटले, काय झाले महाराष्ट्राने देशाने पाहिले. तरीसुद्धा आमचे आदरणीय नेते पवार साहेबांनी पक्षाची मूठ बांधली. आमचे चांगले खासदार, चांगला स्ट्राईक रेट आमचा राज्यामध्ये होता. आणि त्यानंतर विधानसभेच्या वेळेस काय झालं काय नाही, वोट चोरी, या सगळ्या विषय आहेतच. तो विषय आपण क्रमतः ते आपल्याला प्राप्त आहेच म्हणा. परंतु आज जर तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही राज्यामध्ये जेवढ्या नगरपालिका आणि नगरपंचायत होत्या त्या सगळीकडे स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या आहेत. मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल. आमची ताकद पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये चांगली आहे, उत्तम आहे, त्या ठिकाणी लढवलेले आहेत. परंतु मला दुःख या गोष्टीचं आहे की मला आता हे सगळे सिनियर आहेत माझ्यापेक्षा, परंतु मी माझ्या आयुष्यात अशा निवडणुका पाहिल्या नाहीत. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार करा आणि अचानक कोर्ट आणि निवडणूक आयोग सांगतो थांबा, 20 तारखेला मतदान घ्या, तुमची मोजणी पुढे ढकलले. हे सगळा जो खेळखंडोबा राज्यामध्ये झाला, देशाने पाहिला आणि लोक अक्षरशः स्टन आहेत. ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे? आणि निवडणूक आयोग आहे का फसवणूक आयोग आहे? याची उत्तरं राज्याला द्यावी लागतील ना. पॉवरमधल्या पार्टीनी, भारतीय जनता पार्टीवर माझा आरोप आहे, तुम्ही घराणेशाहीचा इतका कांगावा करायचा. कॅबिनेट मिनिस्टरची बायको चौथ्यांदा तिकडे जळगावमध्ये नगराध्यक्ष बिनविरोध, ठीक आहे, माझा घराणेशाहीला विरोध नाहीये. तुम्ही मेरिटवर निवडणुका लढवा ना. एक अपडेट होतं आपल्याला पैठणमधून सुद्धा. त्याचबरोबर पैठणमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला बघायला मिळतोय. पैठणमध्ये पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये काही कारणांमुळे वाद झालाय, त्यामुळे तणाव निर्माण झालाय मतमोजणी केंद्राच्या बाहेर. पैठणमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ बघायला मिळतोय. पोलीस आणि उमेदवार यांच्यामध्ये वाद झालेला आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली, त्यामुळे काहीसा गोंधळ उडालेला आहे. आणि या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय या ठिकाणी एक प्रकारे वातावरणामध्ये तणाव आहे. काही वेळापूर्वी बीडमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं दृश्य होतं. कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये या ठिकाणी थोडी शाब्दिक चकमक झालेली दिसते. अर्थातच सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह आज मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आणि या उत्साहाला आवर घालण्याचं काम पोलिसांचं आहे. आणि त्यामुळे काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना या पुढच्या काळामध्ये सुद्धा आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर झी 24 तासवर सगळ्यात वेगवान हे निकाल, 100% खात्रीशीर निकाल झी 24 तासवर पाहायला मिळणार आहेत. अचूक आणि वेगवान निकालांसाठी दिवसभर तुम्ही झी 24 तास पाहत राहा. त्याचबरोबर राजकीय विश्लेषण सुद्धा या सर्व घडामोडींचा आपण करणार आहोत, या निकालांचा आपण करणार आहोत. मोठ्या बातम्या त्याचबरोबर झी 24 तासवर पाहणार आहोत. येवल्यामध्ये मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. नाशिकमधून महत्त्वाची बातमी, टपाली मतमोजणी सुरू झालेली आहे. येवल्यामध्ये 55 टपाली मतपत्रिका आहे ज्यांच्या मोजणीला सुरुवात झाली आहे. झी 24 तासवर तुम्ही प्रत्येक अपडेट बघणार आहात. त्याचबरोबर पैठणमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर राडा झालेला आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आहे. त्यामुळे पैठण वगळता संभाजीनगरमधल्या इतर 6 ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पैठणमधली मतमोजणी काहीशी रखडलेली आहे. या गोंधळामुळे पैठणमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे. पोलीस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये काही कारणांवरून बाचाबाची झाली, वाद झाला आणि त्यामुळे गोंधळाची स्थिती या मतमोजणी केंद्रावर बघायला मिळते. पालघरमधून सुद्धा एक मोठी बातमी येते. आता पालघरमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. डहाणू, जव्हार, पालघरसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे. पालघरमध्ये मोठी प्रतिष्ठेची लढत आहे. खरं तर या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी गेलेले होते. प्रचाराची सभा झालेली होती. पालघरमध्ये आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पालघरमधून महत्त्वाचे निकाल येणार आहेत. डहाणू, जव्हार, पालघरसाठीची ही मतमोजणी आता सुरू झाली आहे. पालघर सोबतच भोर, सासवड आणि फुरसुंगी नगरपालिकेच्या पोस्टल मतमोजणीला देखील सुरुवात झालेली आहे. संभाजीनगरमध्ये देखील मतमोजणी सुरू झालेली आहे. पैठण वगळता इतर 6 ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्यातील 1 नगरपंचायत आणि 4 नगरपालिकेच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. पंढरपूर, सांगोला, करमाळ, कुर्डुवाडी, अकलूज आणि मंगळवेढा इथे सुद्धा प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली आहे. तर संभाजीनगरमध्ये सिल्लोडमध्ये समीर अब्दुल सत्तार हे पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर आहेत. सुरुवातीचे कौल आता आपल्या हाती यायला सुरुवात झालेली आहे. सिल्लोडमध्ये समीर अब्दुल सत्तार हे पोस्टल मतमोजणीत सध्या आघाडीवर आहेत. ते अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा सिल्लोडमध्ये पणाला लागलेली आहे.
आणि सध्या तरी समीर अब्दुल सत्तार हे पोस्टल मतमोजणीत आघाडीवर दिसत आहेत शिवसेनेकडून. तर जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड आणि भोकरदनमध्ये टपाली मतमोजणी सुरू झाली. सिल्लोडमधून पुढे एक महत्त्वाची बातमी येते. नगरपालिकांचा पहिला कल आता हाती येऊ लागलेला आहे. सिल्लोडमध्ये समीर सत्तार आघाडीवर आहेत. अर्थातच या निकालाकडे लक्ष असणारे पहिले कल हे सध्या आहेत. काही वेळामध्ये जेव्हा कलांवरून निकालाकडे पण जाणार आहोत त्यावेळी अर्थातच हा आकड्यांचा खेळ आणखी पुढे जाणार आहे. नगरपालिकांचा पहिला कल आता हाती येतोय आणि यामध्ये सिल्लोडमधून समीर सत्तार आघाडीवर असल्याचं कळतंय. सिल्लोडमधली निवडणूक बरीच चर्चेत होती, कारण काही बांगलादेशी आणि रोहिंगे मतदार तिथे आणल्याचा आरोप दानवेंनी केलेला होता अब्दुल सत्तारांवर. अर्थात सत्तारांनी हे सगळे आरोप फेटाळलेले होते. पण सत्तार यांच्यासाठी निवडणूक तितकीच महत्वाची आणि प्रतिष्ठेची आहे, कारण त्यांचे चिरंजीव या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत आणि सध्या तरी पोस्टल वोट्समध्ये अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार आघाडीवर दिसत आहेत. अगदी हे प्रत्येक निकाल आपण पाहणार आहोत झी 24 तासवर सगळ्यात वेगवान आणि त्याचबरोबर राजकीय विश्लेषण सुद्धा जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण थेट जातोय कमलेश सरांकडे. सर, पहिला कौल इथे जो आपल्याकडे येतो समोर, समीर सत्तार आघाडीवरती अब्दुल सत्तारांच्या विरोधात तिथे भाजपने फार जोरदार तिथे प्रचार केला होता. आणि त्यांच्यामधले आता तुम्ही म्हणाल की ती स्थानिक तिथली समीकरणं आहेत दानवेंचं आणि त्यांचं काय आजपासूनच बनवणे, पण ही एक अनइझी अलायन्स आहे तुमचा, असं बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. म्हणजे तुम्ही जो आरोप तुम्ही विरोधकांवरती करतात, म्हणजे काँग्रेसवरती, राष्ट्रवादीवरती जो तुम्ही आरोप करतात की बाहेरनं मतदार आणणे, रोहिंग्या वगैरे, हा सगळा मुद्दा तो तुम्हाला थेट मित्रपक्षावरच करावा लागतो. विश्वास पाठकजी, बघा असं नाही, जे तिकडे दिसत आहे त्याप्रमाणे ते आरोप केले गेले. असे म्हणतो सोबत नाही. तुम्ही इकडे म्हणतात नवाब मलिक चालत नाही, तिकडे तुम्हाला अब्दुल सत्तार चालतात, मग चालतात तर तुम्ही म्हणतात की ते रोहिंग्यांना आणतात. हे सगळं कुठेतरी नवाब मलिक आणि अब्दुल सत्तार दोन्ही विषय वेगळे आहेत ना. नवाब मलिक यांना कन्व्हिक्ट केलेलं आहे, त्यांच्यावरचे आरोप फार सिरियस आहे म्हणून आपण तसं केलेलं आहे. मला याच्यात एकच मांडायचं की तुम्हीच आता दाखवता की 5 याच्यावर भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुतीने आघाडी घेतली आहे आणि आघाडी अशीच राहणार आहे. आणि या सर्वांचं मला एक थोडक्यात उत्तर असं द्यायचं होतं की भारतीय जनता पक्ष हा इलेक्शन मोडमध्ये असतो म्हणजे काय, तर जेव्हा इथे विधानसभेच्या निवडणुका होता तेव्हा आमचे 2 केंद्रीय मंत्री इथे 3 महिने येऊन बसलेले होते. तर प्रत्येक व्यक्ती हा कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आणि म्हणूनच देवेंद्रजी जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांनी खालपर्यंत या निवडणुका सिरियसली घेतल्या. आणि तुम्ही जे एक्झिट पोल काल दाखवले त्यापेक्षा जास्त आम्हाला जागा मिळणार आहेत आणि लवकरच तुम्हाला दिसेल. त्याचं कारणच असं आहे की या संघटनात्मकरित्या आम्ही या इलेक्शन्स लढत असतो. सौरभकडे जायचं मला. सौरभ, काय अपडेट होतं सर, आपल्याकडे? अतिशय महत्वाची अपडेट आहे. सुरुवातीचे कौल हाती यायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये शिवसेना 1, भाजप 5 आणि काँग्रेस एका ठिकाणी आघाडीवर आहे. 7 नगरपालिका निवडणुकीचे कल हाती यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये शिवसेना 1, भाजप 5 ठिकाणी आघाडीवर दिसते आहे. सध्या तरी 7 कल आतापर्यंत हाती आलेले आहेत. काँग्रेस एका ठिकाणी, शिवसेना 1, भाजप 5 असे हे सगळे कल आता पुढे येतात. सध्याच्या 7 नगरपालिकांचे कल हाती आलेले आहेत. अर्थातच हे कल आहेत, काही वेळानंतर निकालांमध्ये परावर्तित होणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण आता इथून पुढचा महत्त्वाचा असणार आहे. नगरपालिका निवडणुकांचे 7 कल सध्या आपल्या हाती आहेत. शिवसेना 1, भाजप 5 आणि काँग्रेस एका ठिकाणी आघाडीवर आहे. नगरपालिका निवडणुकांचे 7 कल आतापर्यंत हाती येत आहेत. अर्थात मतमोजणी अजूनही सुरू आहे, त्यामुळे आकडे कधीही बदलण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेना 1, भाजप 5 आणि काँग्रेस एका ठिकाणी आघाडीवर दिसत आहेत. एकूण 288 नगरपालिकांसाठी मतदान झालेलं होतं, त्यामुळे 288 नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचे होणार, कोणता पक्ष मुसंडी मारणार, कोणता पक्ष आघाडी घेणार, त्याचे आकडे आता हळूहळू समोर अगदी येणार. सौरभ, एक खूप मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचतीये, ती म्हणजे उरणमध्ये राडा झालेला आहे आणि एक अज्ञात व्यक्ती स्ट्रॉंग रूम मध्ये घुसल्याचं कळतं. शिवसेना 5, भाजप 10 हे सध्याचे कल हाती येतात. त्याचबरोबर उरणमधून एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये. उरणमध्ये राडा झालेला आहे आणि या ठिकाणी आता पोलिसांची कुमक आणखी वाढवलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. उरण नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्रावर राडा बघायला मिळाला. मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना एक अज्ञात इसम स्ट्रॉंग रूमकडे कसा गेला असा प्रश्न विचारत या राडाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी तहसीलदारांना हा सवाल केलेला आहे. त्यामुळे काहीसा गोंधळ तिथे उडालाय. अज्ञात व्यक्ती स्ट्रॉंग रूमच्या दिशेने गेलेला होता आणि यावरच प्रश्न उपस्थित केलेला आहे तिथल्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी. त्यामुळे उरण नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्रावर राडा बघायला मिळालेला आहे. मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसतो आणि हा प्रवेश नसताना एक इसम स्ट्रॉंग रूमकडे गेला कसा, हा मुख्य मुद्दा होता इथल्या गोंधळाचा. तर सांगोल्यात शिवसेनेचे आनंदा माने हे आघाडीवर आहेत.
शहाजी बापूंच्या सांगोल्यामध्ये शिवसेनेची मुसंडी आपल्याला पाहायला मिळते. कलांमध्ये सांगोला शिवसेनेचे शिवाजी माने सध्या आघाडीवर आहेत. शहाजी बापूंच्या सांगोल्यामध्ये शिवसेनेची मुसंडी पाहायला मिळते. झी 24 तासनं काल अंदाज व्यक्त केले होते. JDS बरोबर एक मोठा सर्व्हे केलेला होता आणि त्यामध्ये सांगोल्यामधले काय नेमके अंदाज आहेत हे झी 24 तासवर आम्ही सांगितलेलं होतं. या संदर्भातलं राजकीय विश्लेषण सुद्धा केलं होतं. शहाजी बापूंबरोबर फोनवरून त्यावेळी संवाद साधलेला होता आणि मोठे कष्ट आपण या निवडणुकीसाठी केलेलं असल्याचं शहाजी बापूंनी सांगितलेलं होतं. ते कलांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेनेचे आनंदा माने सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.